आज मी बनवत आहे वांग बटाटा आणि मसूरची डाळ घालून मसाले भात। त्यासाठी लागणारे साहित्य 2 वाटे तांदूळ, 1 वाटी मसूरची डाळ, 2 वांगी, 2 बटाटे। त्याला लागणारे साहित्य 2 कांदे उभे चिरून, 1 मोठा टोमॅटो उभा चिरून, पुदिना, कोथिंबीर, 5 ते 6 हिरवी मिरच्या, आलं लसूण पेस्ट, कसुरी मेथी, मीठ, हळद, खडे गरम मसाले, हिंग, तेल, बिर्याणी मसाला आणि गोडा मसाला। तर आता मी तांदूळ स्वच्छ धुवून घेते आणि वांगे बटाटे चिरून घेते। डाळ तांदूळ आपले आता स्वच्छ धुवून झालेत, वांग बटाटे पण आपले चिरून झालेत। आता मसाले भात बनवायला घेऊ। पातेल्यात आपलं आता तेल टाकून घेऊ। तेल तापले आपण खडे गरम मसाले टाकून घेऊ। मसाले चांगले परतले, मिरची टाका। मिरची 2 मिनिटं परतून घ्या। तर हिंग टाकू, आता कांदा टाकू, कांदा 2 मिनिटं परतून घेऊ। कांदा चांगला आपला लाल झालेला आहे। आता आपण आलं लसूण टाकू, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, आलं लसूण परतून झाले आपलं। आता टोमॅटो टाकून घेऊ। टोमॅटो परतून झाले तर आपण हळद टाकून घेऊ। आता मसाले टाकून घेऊ, त्यासोबत कसुरी मेथी, त्यासोबत पुदिना आणि कोथिंबीर, चवीनुसार मीठ। सर्व मसाले परतून झाले तर आपण वांग बटाटे टाकू। आता आपण डाळ आणि तांदूळ टाकू। बटाटा डाळ तांदूळ सगळं परतून झालं तर आपण गरम पाणी घालू आणि भात शिजवू देऊ। भाताला नेहमी गरम पाणी, कुठल्याही भाजीला नेहमी गरम पाणीचा वापर करायचा। आता आपला भात शिजू देऊ। आपला भात आता शिजत आलेला आहे। आता 5 मिनिटासाठी झाकण ठेवू आणि गॅस बारीक करू। आता बघू शकता आपला मसाले भात खाण्यासाठी तयार आहे। आपले गरमागरम वांग बटाट्यातला मसाले भात खाण्यासाठी आता तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। भेटू आता पुढच्या रेसिपीसोबत।